नमस्कार। एस ब्रेकिंग के डिजिटल प्लेटफॉर्म पर आपका स्वागत है। आपको बता दूं कि बीएमसी चुनाव के मतगणना में हुई धांधली को लेकर प्रभाग क्रमांक 27 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से उम्मीदवार आशा प्रशांत खरात ने चुनाव आयोग के खिलाफ मोर्चा खोल दिया है, क्योंकि प्रभाग क्रमांक 27 के उम्मीदवार आशा प्रशांत खरात को पहले उन्हें विजय घोषित किया गया था। उसके बाद चुनाव आयोग के मैनेजमेंट और वरीय पदाधिकारी के सेटिंग के बाद उन्हें हराया गया, जो कि कई मीडिया चैनलों पे यह चलाया गया कि प्रभाग क्रमांक 27 के पैनल के चारों उम्मीदवार विजय घोषित हुए हैं। उसके बाद किसके दबाव में चुनाव आयोग काम कर रही है, किन अधिकारियों के आदेश पर फिर प्रभाग क्रमांक 27 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार आशा प्रशांत खरात को हराया गया, उसको लेकर जब आशा प्रशांत खरात के साथ साथ समाज सेवी प्रशांत खरात ने जब वहां रिकाउंटिंग की मांग की, तब उन्हें धक्के देकर वहां से पुलिस प्रशासन के द्वारा बाहर निकाल दिया गया। इसको लेकर के आज आशा प्रशांत खरात ने प्रभाग क्रमांक 27 के सभी मतदाताओं के साथ मतगणना केंद्र पर हुई धांधली को लेकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कॉलोनी घड़कुल से लेकर कलेक्टर ऑफिस तक पैदल मार्च निकाला और चुनाव आयोग के खिलाफ मोर्चा खोल दिया है। वहीं इस पैदल मार्च में प्रभाग क्रमांक 27 के हजारों की संख्या में महिला एवं पुरुष मतदाता उपस्थित रहे और आशा खरात के साथ कंधे से कंधे मिलाकर अपने हक और इंसाफ की लड़ाई में उनके साथ नजर आए। वहीं प्रभाग क्रमांक 27 के सभी मतदाताओं का कहना है कि जब हमने आशा खरात को मतदान किया तो फिर हमारा मत कहाँ गया और किसके और कौन से अधिकारी के दबाव में आकर हमारा मत चोरी किया गया। आइए वहां की वो सारी तस्वीरें भी हम आपके सामने रखेंगे कि प्रभाग क्रमांक 27 के मतदाताओं ने क्या कहा, आशा खरात ने क्या कहा, प्रशांत खरात ने क्या कहा और किस तरह से यहां प्रभाग क्रमांक 27 के सभी मतदाता कलेक्टर ऑफिस तक धरने पर बैठ गए। उसके बाद से क्या हुआ वहाँ की वो सारी तस्वीरें भी हम आपके सामने रखेंगे। इससे पहले कि आप हमारे चैनल पे नए हैं, अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन का बटन ज़रूर दबा लें, ताकि आपके आसपास की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले आप तक पहुँच सके। निवडणुका परत एकदा व्हाव्यात
पॅनल आला पूर्ण. पण काही आपले लाकूड तोडा येतो आणि त्या ठिकाणी लोकशाहीचा लढा कापला जातो. त्यामुळे आमचा आशाताईंना पराभव करण्यात आलेला आहे. तुम्ही काय सांगता? ते एकच सांगणार आहे, जिथं आलेले ते बस त्यांचं एकदम अगदी पूर्ण चुकलेलं आहे. त्यांनी आमचा न्यायाचा हक्क जो आहे त्यांनी डायरेक्ट घोटाळा करून त्यांनी दुसऱ्याला दोन एवढंच प्रतिसाद आहे का? गरीब माणसाने कधी वरती नाही उठावा का? तुमचं जर का एवढंच म्हणणं असेल तर सांगा, तुम्ही तुमचं इलेक्शन लढवा. जर का आम्हाला आमच्या न्यायाचा हक्क नाही मिळू शकत तर मग ती खड्ड्यात जाऊ द्या, ती सरकार पूर्वी खड्ड्यात जाऊ द्या. तुम्ही तुमचं नियोजन ठरवा. मग आम्ही आमचे मतदारसंघ उभेच नाही, आम्ही आमचं तर करू इलेक्शन. तुमचं अतिशय चूक नाही साहेब. तुमच्याकडे जर काही तुमच्याकडे अधिकार आहे ना, तर आमच्याकडे पण बघा. इथं काय जनता आलेली, काय कोणी जनता आली, फक्त न्यायाचा हक्क मागायला आली. बस बाकी हुकुमशाही का लोकशाही? आम्हाला अधिकार नाही का आमच्या वस्तीमधून नगरसेवक निवडायची? आम्ही आमच्या एवढं याने नगरसेवक निवडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विजय झाला. आम्ही बातमी बघून स्टेडियमला आलो, तिथं आम्ही गुलाल उधळला आणि अचानक आम्हाला कळालं की आमचा नगरसेवक पडला. ही कोणती ही हुकुमशाही? आपण किती लढा दिलेला आहे. परत तेच करायचं का आपल्याला? आमच्यावर हुकूमत करायचं का तुम्हाला? आमच्यासाठी काय करायचं? आमचा नगरसेवक झालाच पाहिजे. आम्ही विजयासाठी स्टेडियमला तिथे पायी आलो. गरवारी ते स्टेडियम पायी आलो आणि तिथं आम्ही गुलाल खेळलो. कुठे गेला आमचा विजय? आमचा मत कुठे गेलं? तुमचा आरोप कोणावर आहे? तुमचा आरोप कोणावर आहे? नाही, आमचा आरोप निवडणूक आयोगावर आहे. कारण की आम्ही घरून न्यूज बघून स्टेडियमला आलो होतो. न्यूज वाले तुम्ही आहात ना, तुम्ही आम्हाला खरं सांगताना का खोटी न्यूज देताय? न्यूजवाल्यावर बोट ठेवलं म्हणे, खोटी बातमी दिलेली म्हणे त्यांनी, असं सांगितलं त्यांनी. आमचा एवढाच आरोप आहे. आमचा विजय हे सरकारने मान्य केलंच पाहिजे आणि आशा प्रशांत खरात ही नगरसेवक झालीच पाहिजे. आमचा एवढं सरकारनं हात जोडून विनंती. घ्यायचंय का तुम्हाला? मुकेश भाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही रामाभाऊ पटेलचा, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही रामाभाऊ पटेलचा, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, भारतीय राज्यघटनेचा, निवडणूक आयोग भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? आम्ही लहान मोठ्याने 7-8 हजार मतदान आहे आमचं. आम्ही काही लोकांना मतदान दिलेलं नाही. आम्ही आमच्या भाऊला दिलेलं आहे आणि आमचा भाऊ आमच्या हक्काचा आहे. आम्ही लोक रोजाचे माणसं नाही, आम्ही त्याच्या घरचे माणसं आहे. आम्ही काळजीचे माणसं आहे. आमच्यासाठी दुःखात सुखात तो आमचा वाटा वाटून घेतो. आमच्या पोरा सोरा बाया सगळं आमचं दुःख सुख तो वाटून घेतो. आम्हाला नगरसेवक तोच पाहिजे. आम्हाला नगरसेवक दुसरा नाही पाहिजे. आम्ही ओळखत नाही, पण आम्ही 5 वर्षापर्यंत तोंडा कडबडी वागणार नाही. पाहिजे तर आमचा भाऊच पाहिजे आणि रीकॉन्टिंग ती झालीच पाहिजे, तर झालीच पाहिजे, नियमात झाली पाहिजे. अरे आपला नगरसेवक कैसा हो, आपला नगरसेवक कैसा हो. त्या जागेवरती आमच्या सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे, हात खाली नाही करायचे. आपण न्याय मागण्यासाठी आलो आहोत. न्याय मिळाला पाहिजे. आजच्या खरा त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आजच्या खरा त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नगरसेवक आपल्या हक्काचा असतो, आपल्या लेकरा बाळांचं भविष्यासाठी असतो, आपल्या समस्या सोडवण्यासाठी असतो. आणि जर एवढे लोक आपल्याला मतदान देत असतील आणि आपला नगरसेवक आपल्यापासून पद हिरावून घेत असतील तर हे जे काय होतंय ते सगळं चुकीचं होतंय. यासाठी आवाज उचलण्यासाठी 20 किलोमीटर सगळ्या माय माऊली, सगळ्या बंधू भगिनी
पायी चालत आलेले आहेत आणि सरकारने याची कुठेतरी दखल घेऊन तात्काळ रिकाउंटिंगचा आदेश जाहीर करावा, यासाठी सर्व पब्लिक, सर्व मतदार आपण कोणी हिरावून घेऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज के दोन्ही हात वरती करून बसले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. अरे कोण म्हणतात देत नाही, अशा खरंच यांना न्याय मिळालाच पाहिजे. रिकाउंटिंग झालीच पाहिजे. रिकाउंटिंग हा आपल्याला संविधानात दिलेला अधिकार आहे आणि त्याची जी काय फी आहे ती आम्ही भरण्यास तयार आहोत. त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे, या मायबाप जनतेचा जी मागणी आहे ती आपण पूर्ण करावी. कारण की जनतेचा मत यावरती नगरसेवक निवडून येतो. जनता ठरवते की आमचा लोकप्रतिनिधी कोण असेल. त्यामुळे यांच्या मला विजयी केल्यानंतर पुन्हा पराभूत केला असं काही घडलं होतं? हो, आमचं पूर्ण पॅनल अगोदर पहिल्यापासून एंडिंगपर्यंत लिहिलं होतं आणि विजयी घोषित करण्यात आलेलं होतं. ते पूर्ण पॅनल सोडून आलेलं आहे आणि अचानक सांगितलं की कॅटेगरीचे अशा प्रकारच्या पराभूत झालेले आहेत आणि नक्की कसा काय गोंधळ झालेला होता आणि आता तुम्ही जिल्हाधिकारी फिर्यादी कार्यालयापर्यंत पोहोचलात. जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की जो गोंधळ झालेला आहे मतमोजणीमध्ये तो पारदर्शकता नव्हती. आकडेवारी संशयास्पद आहे. आकडेवारी ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनात टाकलेल्या आहेत ते मतपेटीमध्ये नव्हते. त्यासाठी आम्ही फेरमतमोजणी घेऊन ते पारदर्शक मतमोजणी झाली पाहिजे यासाठी आम्ही पत्र दिलं. परंतु त्यांची आमचं कुठल्याही प्रकारे त्यांनी ऐकून न घेता मनमानी कारभार केलेला आहे. या विरोधात आम्ही अपील अधिकारी मानव आयुक्त यांच्याकडेही पत्र पाठवलेलं आहे, एक टीम पण पाठवलेलं आहे आणि आम्ही कलेक्टर ऑफिस आहे त्यांच्याकडे पत्र मागणी केलेली आहे. तुमची मागणी मान्य न झालं तुमची काय? आमची न्याय लढाई आम्ही करू. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण की या चुकीच्या निर्णयामुळे आमचे 2 नागरिकांची जीव गेलेले आहेत आणि त्यानंतर ते माझ्या गळ्यात बंद पडले आणि चुकीचं होऊन काय किती मतदानाचा डिफरन्स होता? शक्यता 5-50 मतदानाचा डिफरन्स होता, परंतु त्यांनी आम्हाला 560 मतदानाचा डिफरन्स दाखवून आम्हाला बरोबर घोषित केलेला आहे. चुकीचं झालेलं आहे. खरं तर निषेधाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येत कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. पुन्हा एकदा फेरमतमोजणी व्हावी आणि प्रभाग 27 अशा उमेदवार होत्या त्यांची पण फेरमतमोजणी व्हावी अशी मागणी घेत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या दिवसामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे टाकले कोर्टात कौतुक सर्व अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, मनपा आयुक्त यांनी देखील केलेलं आहे आणि त्यांनी ह्या लोकसंख्येचं जनमत आपलं जाणून घेतलेलं आहे. त्यांना आपण सांगितलं की ह्या सर्व लोकांनी आपले आधार कार्ड, मतदान कार्ड आणि वोटर ID स्लिप देखील सोबत आणलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही मतमोजणी करा. आत्ता देखील मतमोजणी केली तर विजय दूध का दूध, पाणी का पाणी तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्यामुळे जे झालं ते चुकी त्यांना मान्य आहे, परंतु जे कायद्यात बसतं त्यांनी जी परिभाषा आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे आमच्या हातात जो आता निर्णय होता तो आम्ही तात्काळ लागू करतो. परंतु ही लढाई न्यायालयीन आहे. त्यासाठी आम्हाला, तुम्हाला जर लागत असेल तर त्यासाठी आम्हाला आमचं 100% सहकार्य तुम्हाला राहील आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, जे CCTV फुटेज, जे काउंटिंग बूथ वाईज आकडेवारी, प्रत्येक मशीनची आकडेवारी, त्याची सर्व कागदपत्रे तुम्हाला दिली जातील आणि तुम्हाला आवश्यक असेल तर आमच्यातर्फे सरकारी वकील सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमच्यावर जो अन्याय झाला आहे तो दूर करण्यासाठी आमचं सहकार्य 100% तुम्हाला राहील असा शब्द आपल्याला दिलेला आहे. तर नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यासाठी आपण शांतता राखली पाहिजे, कायद्याला मानलं पाहिजे. आपला न्याय देवतेवरती 100% विश्वास आहे. त्यामुळे जो आपण आशीर्वाद आज इथे येऊन दिलेला आहे, पायपीट केलेले आहे, भूक ताण विसरलेले आहे, सगळे सकाळपासून काही न खाता उपाशी तापाशी इथे आलेला आहात, त्याबद्दल मी सगळ्या जनतेचे, मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो
आपला पाठिंबा आशीर्वाद असाच कायम राहील आणि ही लढाई आपण जिंकू, त्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द तुम्हाला देतो. धन्यवाद. घरकुल पासून पूर्ण प्रभागातून पायी वाट घेतलेली आहे. अक्षरशः काहींनी चपला घातलेल्या नाहीत आणि लहान लहान मुलांना काठीवरती घेऊन खांद्यावरती घेऊन ह्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठ्या माय माऊली आणि हे जे बंधू आपले सहकारी आलेले आहेत, एक मोठ्या आशेने आलेले आहेत. तर 100% न्याय मिळणार म्हणजे मिळणार आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही आणि आपला न्याय, आपला विजय कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।